श्री स्वामी समर्थ सगळ्या स्वामी भक्तांना. तर चला पाहूया की आजसाठी स्वामी महाराज तुम्हाला कोणता संदेश किंवा कोणता संकेत देऊ इच्छितात. आप स्वार्थी ना बने, आपकी भावना जो है वो न्याय वाली करे. आप अच्छे है पर आपके विचार आपको फसा देते. बघा, तुम्ही खूप चांगले आहात आणि तुम्ही आहे ना, चांगले आहात तर ऑब्व्हियसली तुम्ही चांगलं करा. तुम्ही चांगलं केलं तर तुमच्यापर्यंत पुन्हा ते चांगलं येईल आणि तुमच्यापर्यंत चांगलं येईल तर तुम्ही खुश असाल, समाधानी असाल आणि चांगले व्हाल. म्हणजे चांगले आहात. चांगले का आहात? कारण तुमच्यापर्यंत काहीतरी चांगले येतं आहे, राईट? म्हणून तुम्ही चांगले आहात. पण विथ द सेकंड तुमच्याकडे जर काही चुकीचं आलं तर तुम्ही काय कराल? तुमची विचारधारणा चेंज होते. तुम्ही बदलता आणि मग आपल्या स्वार्थासाठी तुम्ही कोणा दुसऱ्यासोबत अन्याय करता. होऊ शकतं तुमच्यामध्ये एक सवय असेल की तुमचा राग कोणा दुसऱ्यावर असतो आणि तुम्ही काढता कोणा दुसऱ्यावर, असंही असू शकतं. म्हणजे इथे तुम्ही तुमच्या रागाप्रती स्वार्थी बनता आणि तुमचेच विचार तुम्हाला फसवतात. म्हणजे राग कोणा दुसऱ्याचा पण काढायचं कोणा दुसऱ्यावर. चुकीचं आहे ना? मला आता इथे एंजल नंबर 111 दिसलं. तर हे खूप चुकीचं आहे. तुमच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होईल, नक्की होईल. मला असं वाटतं तुम्ही काहीतरी नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न करता आणि तुमच्या मनात हा प्रश्न आहे, होईल. पण तुम्हाला आयुष्यात एक बघा, सक्सेसफुल कोणीही होतं पण ग्रेट सगळे होत नाहीत. ठीक आहे? सक्सेसफुल कोणीही होतं पण ग्रेट सगळे नसतात. तुम्हाला ग्रेट व्हायचं आहे, चांगलं व्हायचं आहे. स्वार्थी नका बनू. तुमच्या भावना आहेत त्या चांगल्या ठेवा. उगाचच स्वार्थपोटी चुकीचं वागू नका आणि चुकीचे विचार करू नका. तुमचे विचार बघा, तुमच्या विचारांवर तुम्हाला ताबा करण्याची खूप गरज आहे, कारण तिथे विचाराचा विषय आला आहे. इंतज़ार करने वालों को सिर्फ उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते. आणि जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची नवीन सुरुवात करायची आहे तर तुम्हाला इथे वाट पाहणं बरोबर नाही आहे. तर त्यासाठी संधी साधून प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे. इथे असं सांगण्यात आलं आहे की बघा, तुम्ही जर वाट पाहत असलात तर तुम्हाला फक्त तेवढंच मिळेल जे तुमच्यासाठी आहे. पण तुमच्या नशिबात जे आहे किंवा तुमचं नशीब तुम्ही कसं बदलू शकता ते तुमच्या हातात आहे. म्हणजे असं असतं ना की जेवण आपल्याला आईने दिलं ते आपण खाल्लं, पण आपल्याला आवडते ते बनवून खाण्यासाठी आपल्याला उठून ते बनवावं लागेल. आई आपल्या आवडीचं बनवते, पण आई कधी कधी आपल्याला त्या गोष्टीसुद्धा खायला देते ज्या आपल्यासाठी चांगल्या आहेत. ठीक आहे? माहिती आहे ते तुमच्यापर्यंत येईल, पण काही गोष्टी आपल्याला पण कळायला पाहिजे ना की ही माझी इच्छा आहे, कारण हे मला हवं आहे, तर ते आम्हाला करावं लागतं स्वतः पाऊल उचलून.